1937 साली हिंदू महासभा याचं जे भाषण झालं त्यावेळेला सावरकरांनी हे सांगितलं होतं की मला चिन्ह दिसतं ते फाळणी होणार. बाकीच्यांनी त्याचा अर्थ असा घेतला की सावरकरांनी मंजुरी दिली. हे कितपत खरं आहे मॅडम? नाही, सावरकर कायमच फाळणीच्या विरोधात होते आणि 1937 मध्ये म्हणजे ज्यावेळेला ते ब्रिटिशांच्या तावडीतून पूर्णपणे मुक्त झाले. पूर्णपणे मुक्त झाले. म्हणजे 27 वर्ष ते ब्रिटिशांच्या तावडीत होते, 10 वर्ष अंदमान, अंदमानमध्ये 2.5-3 वर्ष रत्नागिरीच्या कारागृहामध्ये, येरवड्याच्या कारागृहामध्ये आणि त्याच्यानंतर 13 वर्षांची स्थानबद्ध, अशी 27 वर्ष ते ब्रिटिशांच्या तावडीत होते. 1937 मध्ये ते पूर्णपणे मुक्त झाले आणि त्याच्यानंतर 6 वर्ष ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. आणि त्यावेळेला भारत अखंड राहावा याच्यासाठी त्यांनी सारा देश पिंजून काढला. ओके. अगदी काश्मीर पर्यंत ते पोहोचले, राज्यांमध्ये गावागावांमध्ये गेले, त्यांनी प्रचार केला की अखंड भारत राहावा. त्यामुळे फाळणी होऊ नये असं त्यांना मनापासून वाटत होतं, पण त्यांना दिसायला लागलं होतं एकांची चिन्ह होती की फाळणी होणार. ओके. ती रोखण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, पण अर्थातच त्याला यश आलं नाही.